Good morning, dear student. Today we will start the math chapter 6, indices. Today we will see the practice set 28. Before that we can see the some rules of indices. A raised to m upon a raised to n is equal to a raised to m minus n. असा हा एक पहिला फॉर्म्युला आहे. मग हा कसा आहे बघा. इफ ए इज अ नॉन झिरो रॅशनल नंबर, जर ए ही शून्य इतर परिमेय संख्या असेल तर मग काय होतं, एम अँड एन आर द पॉझिटिव्ह इंटिजर्स. एम आणि एन हे काय धनपूर्णांक संख्या आहेत, धनसंख्या आहेत. लक्षात आलं. अँड एम इज ग्रेटर दॅन एन, एम हा एनपेक्षा कसा आहे, मोठा आहे. तेव्हा काय होईल, ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन इज इक्वल टू ए एम मायनस एन. एम कसा आहे इथे, मोठा आहे म्हणून. लक्षात आलं. दुसरा फॉर्म्युला काय तयार होतोय बघा. दुसऱ्याचं काय होतंय, ए रेस टू झिरो असा एक फॉर्म्युला आहे. त्याचा मिनिंग बघायचं, याचा अर्थ बघायचा ए रेस टू झिरोचा. लक्षात आलं. ए रेस टू ए हा झिरो नाही आहे कधीच. ए बरोबर कधी झिरो नसेल. लक्षात आलं. म्हणजेच काय असेल, ए रेस टू ए इज नॉट इक्वल टू झिरो. मग काय होईल देन, तेव्हा काय होऊ शकतं, ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एम म्हणजेच काय येईल, वन. मग वन कसं येईल, ए मधून एम मायनस एम काय केलं आपण, मायनस केलं. म्हणजे इथे काय आलं, ए रेस टू काय आलं, झिरो आला. काय आला, झिरो. एच्या डोक्यावर झिरो म्हणून मग इथे काय आलं, वन आलं. लक्षात आलं. हा झाला आपला दुसरा फॉर्म्युला झाला. तिसरा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. काय आहे, ए रेस टू निगेटिव्ह एम. काय आहे, ए रेस टू निगेटिव्ह एम आहे. लक्षात आलं. मग आता इथे हा फॉर्म्युला सॉल्व करताना काय करावं लागेल, ए रेस टू निगेटिव्ह एम इज इक्वल टू ए रेस टू निगेटिव्ह एम इंटू वन. आता हा वन कुठून आणला त्यांनी, तर हा ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एम काय केलं तिथे कन्सिडर केलं आहे. मग लिहूया, ए रेस टू निगेटिव्ह एम इंटू ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एम. इथे काय कन्सिडर केले त्यांनी, वन. मग न्यूमरेटरचा न्यूमरेटरशी गुणाकार करून घ्या. ए रेस टू काय येणार आहे, निगेटिव्ह एम इंटू ए रेस टू एम अपॉन काय येईल, वन इंटू ए रेस टू एम. आता तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती, काय फॉर्म्युला आहे इथे तुम्हाला माहिती, ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन असेल तर काय होतं, एम प्लस एन. हा आपण प्रॅक्टिस सेट 27मध्ये बघितलेलं आहे. मग आता त्याच फॉर्म्युल्याचा इथे आपल्याला काय करायचं आहे, वापर करायचा आहे. म्हणजे ए रेस टू निगेटिव्ह एम काय येईल, प्लस ए रेस टू एम. इथे काय येईल, ए रेस टू एम. आता हे दोघी काय झाले, कॅन्सल झाले. काय झाले, कॅन्सल झाले. आणि मग पुढे काय करायचं, आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग करूया आपण पुढे. मग इथे काय झाले, ए रेस टू निगेटिव्ह एम, मी ही स्टेप परत इथे लिहिते, एम अपॉन इथे काय येणार आहे, ए रेस टू एम. हे दोघी काय झाले, शून्य झाले. म्हणजेच काय येईल, ए रेस टू झिरो अपॉन काय येणार आहे इथे, ए रेस टू एम. आत्ताच आपण बघितलं, ए रेस टू झिरो बरोबर आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, वन. म्हणून याच्या जागेवर काय येणार आहे, ए रेस टूच्या झिरोच्या जागेवर काय येईल, वन अपॉन ए रेस टू एम. अशा प्रकारे पण आपण काय करू शकतो, हा फॉर्म्युला वापरू शकतो आहे. लक्षात आलं. इथे काय येईल, ए रेस टू निगेटिव्ह एम. किंवा अजून हा निगेटिव्ह एमला आपण रेसिप्रोकलच्या स्वरूपातही घेऊ शकतो. ए निगेटिव्ह एम इज इक्वल टू काय करावं लागेल आपल्याला, इन्व्हर्स, मल्टिप्लेटिव्ह इन्व्हर्स घ्यावं लागेल. म्हणजेच काय करू आपण, वन याच्या खाली काय कन्सिडर करू, वन. मग हा वन वर जाईल आणि याची जेव्हा खाली येईल तेव्हा एमला काय साईन लागणार आहे, पॉझिटिव्ह साईन लागणार आहे. अशा प्रकारे हे सगळे आपण काय करणार आहोत, फॉर्म्युले आहेत. आणि या फॉर्म्युल्यांचा आपल्याला काय करायचं आहे, वापर करायचा आहे प्रॅक्टिस सेट 28 सोडवण्यासाठी. पेज नंबर 46 वर, नाव आय नो. Hence we get the rule that if a is not equal to 0, b is not equal to 0, then m is a positive integer. Then a upon b bracket square negative m is equal to b upon a bracket
रेस टू एम. लक्षात आलं. मग आता इथे हा एक आपला चौथा फॉर्म्युला मिळाला आहे आपल्याला. काय आलं इथे, ए अपॉन बी ब्रॅकेट स्क्वेअर रेस टू एम इज इक्वल टू बी अपॉन ए ब्रॅकेट रेस टू एम. इथे मी काय केलेलं आहे, रेसिप्रोकल केलेलं आहे. लक्षात आलं. आणि फिफ्थ काय म्हटले बघा, हां त्यांनी अजून काय म्हटलेलं आहे, इफ a is a rational number, a is not equal to 0, then and m and n are the positive integers, then a raised to m upon a raised to n is equal to a raised to m minus n. म्हणजे आपला हा पहिला फॉर्म्युला. लक्षात आला, हा आपला पहिला फॉर्म्युला. अजून एक त्यांनी खाली दिलेलं आहे बघा. हां काय म्हटलेलं आहे ते बघा, इफ m is a even number then -1 ब्रॅकेट रेस टू m इज इक्वल टू 1. म्हणजेच ए ही परिमीय संख्या असेल, म्हणजे ही समसंख्या असेल. समजा m ही काय असेल, समसंख्या असेल, तर काय येणार आहे, -1 रेस टू m इज इक्वल टू काय येणार आहे, 1 येणार आहे. लक्षात आलं. समसंख्या इवन म्हणजे काय, सम. लक्षात आलं ना. म्हणजे 2 4 6 8 अशा. लक्षात आलं. काय येणार आहे, 2 4 6 8. and if m is a odd number then -1 raised to m is equal to -1. आता इथे ऑड नंबर म्हणजे काय ग, 3 5 7 9 अशा ऑड नंबर आल्या तर काय येणार आहे, -1 आन्सर येणार आहे. चला मग आपण आता प्रॅक्टिस सेट 28ला काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. काय करणार आहोत, सुरुवात. प्रॅक्टिस सेट 28 त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल किंवा क्वेश्चन नंबर 1 सिम्प्लिफाय. काय करायचं आहे आपल्याला, सिम्प्लिफाय करायचं आहे. त्याच्यामधलं काय, ए रेस टू 6 डिवाइड बाय ए रेस टू 4 असं पहिलं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे. मी इथे सोडवते आता बघा. काय करते मी आता इथे, ए रेस टू 6 डिवाइड बाय ए रेस टू 4. याच्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला माहिती. कुठला फॉर्म्युला आहे इथे, ए रेस टू एम डिवाइड बाय ए रेस टू एम इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन. लक्षात आलं. काय हां मग आता इथे बघा, इज इक्वल टूची साईन काय करणार, इज इक्वल टूची साईन लिहिणार. मग इथे काय लिहिणार, ए रेस टू 6 -4 म्हणजेच ए रेस टू काय येणार आहे, 2 येणार आहे. लक्षात आलं. काय येणार आहे, 2 येणार आहे. किंवा अजून एक मेथड आहे, ऑर मेथड तुम्हाला अजून दाखवते. हा एचा किती वेळा गुणाकार आहे ग, 6 वेळा. 1 2 3 4 5 आणि ही 6 बरोबर आहे. 3 आणि हे 3 6 बरोबर आहे. डिवाइड एचा किती वेळा गुणाकार आहे, 4 वेळा. 1 2 3 4 सॉरी ए लिहायचं आहे तिथे. लक्षात आलं. आता आपल्याला काय करायचे आहेत, जे सारखे आहेत ना त्याला मी काय करणार आहे, कट करणार आहे. काय करणार आहे, कट करणार आहे. 1 1 2 2 3 3 4 4. मग किती उरले, हे 2 उरले. म्हणजे ए इंटू ए. काय येईल इथे, ए इंटू ए. म्हणजे एच्या डोक्यावर 1, एच्या डोक्यावर 1. मग तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे, ए यांची दोघींची काय करायची आहे, टोटल करायची आहे. म्हणजे काय येईल, ए रेस टू 2. इथे कुठला फॉर्म्युला वापरला मी तुम्हाला आठवतंय का, या फॉर्म्युलाचा मी इथे काय केलेला आहे, वापर केलेला आहे. अशा प्रकारे पण आपण ही मेथड वापरू शकतो. पण आपल्याला इथे काय करायचे आहे, वरच्याच मेथडने सगळे एक्झाम्पल काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. ऑर म्हणजे काय, एक तर ह्या पद्धतीने किंवा त्या पद्धतीने. लक्षात आलं. आता दुसरा काय दिलेलं आहे त्यांनी, दुसरं एम रेस टू 5 डिवाइड बाय एम रेस टू 3. लक्षात आलं. इथे पण आपल्याला तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. मग इथे काय करायचं आहे, एम रेस टू 5 -3. आता इथे मी पुस्तकातलं घेतलेलं नाही, हे माझ्या थोडंसं मनाचं उदाहरण आहे. मग इथे काय येईल, एम 5 मधून 3 गेले म्हणजे काय आले, इथे 2 आले. लक्षात आलं. कुठला फॉर्म्युला वापरला मी, ए रेस टू एम डिवाइड बाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन. ह्या फॉर्म्युलाचा मी काय केलेला इथे वापर केलेला आहे. आता 3 नंबरचं म्हणजे पुस्तकातलं 2 नंबरचं एक्झाम्पल बघू. पुस्तकातलं आता 2 नंबरचं एक्झाम्पल आहे.
एम रेस टू काय आहे 5 डिवाइड बाय एम रेस टू 8 असं हे आपल्याला पुस्तकातलं 2 नंबरचं एक्झाम्पल आहे. लक्षात आलं. मग आता इथे पण काय करणार, एम रेस टू 5 मायनस इथे काय येणार आहे 8 येणार आहे. लक्षात आलं. पण आता इथे 8 हे मोठे आहेत, 5 मधून लहान आहे, म्हणजेच काय येईल एम, मग 3 येईल, पण त्याला काय साईन लागेल, मायनस साईन लागेल. जर आपल्याला याला पॉझिटिव्ह करायचं असेल तर काय करणार, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, इथे काय करणार एम रेस टू 3. कुठला फॉर्म्युला वापरला आहे मी इथे, तुम्हाला आठवतं आहे का, इथे 1 एमचा मी काय केलेला आहे फॉर्म्युला वापरलेला आहे. आणि इथे काय लिहिल मी, इथे एम मायनस एम हा फॉर्म्युला मी इथे वापरून हे एक्झाम्पल मी काय केलेलं आहे सॉल्व केलेलं आहे. एवढं जरी तुम्ही लिहिलं तरी मी याला मार्क देणार आहे, पण पुढची स्टेप मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी केली. लक्षात आलं. आता थर्ड नंबरचं एक्झाम्पल काय बघा. पी रेस टू 3 डिवाइड बाय पी रेस टू 13 असं एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. मग इथे काय लिहिणार, पी कसे सेम बेस आहे म्हणून इथे पी 3 मायनस 13. लक्षात आलं. आता 13 मोठा आहे म्हणून काय येईल इथे निगेटिव्ह 10 येईल. इथे पण तुम्ही इथपर्यंत जरी एक्झाम्पल सॉल्व केलं तरी मी याला आन्सरला मार्क देणार आहे. किंवा पुढची स्टेप काय येईल 1/p रेस टू 10 पॉझिटिव्ह करून घेतला. इथे कुठला फॉर्म्युला वापरला मी, ए डिवाइड बाय ए रेस टू n इज इक्वल टू एम मायनस एन. आणि इथे या दोघी फॉर्म्युलांनी मी काय केलेलं, हे पूर्ण एक्झाम्पल मी सॉल्व केलेलं आहे. लक्षात आलं. फोर्थ नंबरचं काय आहे आता पुढे, एक्स रेस टू 10 डिवाइड बाय एक्स रेस टू 10 असं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. काय दिलेलं आहे, एक्स रेस टू 10 डिवाइड बाय एक्स रेस टू 10. मग आता इथे काय करणार, एक्सच्या डोक्यावर 10 मायनस 10 हा बेस आहे एक्स, आणि हे 10 काय आले त्याचे इंडेक्स आले. मग इंडेक्सची पॉवरची मी काय करणार आहे वजाबाकी करणार आहे. 10 मधून 10 गेले, काय आले आन्सर 0. तुम्हाला माहिती इथे काय येणार आहे 1. इथे कुठला फॉर्म्युला वापरला ग मी, तुम्हाला आठवतं आहे का, ए रेस टू एम डिवाइड बाय ए रेस टू एम मायनस एन हा एक फॉर्म्युला. आणि इथे काय येणार आहे, तुम्हाला आत्ताच मी समजवताना सांगितलं होतं, ए रेस टू 0 इज इक्वल टू 1. या 2 फॉर्म्युल्याने मी हे पूर्ण एक्झाम्पल मी काय केलेलं आहे सॉल्व केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 1 इथे संपलेला आहे. आपण क्वेश्चन नंबर 2ला काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 28 मधला आता क्वेश्चन नंबर काय बघतो आपण, 2 बघतोय. काय आहे त्याच्यामध्ये, फाइंड व्हॅल्यू. काय आहे, फाइंड व्हॅल्यू. आत्तापर्यंत आपण फक्त काय करत होतो, ते सॉल्व करत होतो, आपण काही व्हॅल्यू वगैरे काढत नव्हतो. पण आता त्यांनी इथे काय सांगितलं, आपल्याला व्हॅल्यू काढायला सांगितले. जसं आपण क्वेश्चन नंबर म्हणजे प्रॅक्टिस सेट नंबर 26 मध्ये बघितलेले आहेत त्याप्रमाणे. लक्षात आलं. मग इथे पहिलं एक्झाम्पल काय, निगेटिव्ह 7 रेस टू 12 डिवाइड बाय निगेटिव्ह 7 रेस टू 12 असं त्यांनी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. लक्षात आलं. मग आता आपण सॉल्व करूया. आता इथे हे सेम बेस आहेत म्हणून काय येईल इथे इज इक्वल टू निगेटिव्ह 7 रेस टू 12 मायनस 12. लक्षात आलं. म्हणजेच 12 मधून 12 किती आले, निगेटिव्ह 7 रेस टू 0 इज इक्वल टू काय येईल इथे 1 येईल. लक्षात आलं ना. इथे मी कुठला फॉर्म्युला वापरला, ए रेस टू एम डिवाइड बाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम मायनस एन हा पहिला फॉर्म्युला. आणि इथे दुसरा काय, ए रेस टू 0 इज इक्वल टू 1. असे मी हे दोघी फॉर्म्युले वापरून मी काय केलेले एक्झाम्पल सोडवलं आहे. मग याची व्हॅल्यू काय निघाली, 1च निघाली. आता दुसरं एक्झाम्पल काय लिहिलेलं आहे त्यांनी, 7 रेस टू 5 डिवाइड बाय 7 रेस टू 3 असं आपल्याला त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे. मग आता इथे पण सॉल्व करू. बेस कसं हे सेम आहे, 7 5 मायनस 3 म्हणजेच काय येईल 7 रेस टू 2. 5 मधून 3 गेले, किती उरले 2. मग आता आपल्याला याची व्हॅल्यू काढायला सांगितली त्यांनी. मग 7चा किती वेळा गुणाकार, 2 वेळा गुणाकार, म्हणजेच काय 7 7 49. म्हणून मग काय व्हॅल्यू आली, 7 रेस टू 5 डिवाइड
डिवाइड 7⁻³ इज इक्वल टू काय येणार आहे काय येणार आहे आन्सर 49. हे काय झालं आपलं फायनल एक्झाम्पल सॉल्व झालेलं आहे. लक्षात आलं. इथे काय फॉर्म्युला वापरला मी a⁻m डिवाइड बाय a⁻n इज इक्वल टू a⁻m-n. इथे मी ह्या फॉर्म्युलाचा काय केलेला आहे वापर केलेला आहे. आता आपल्याला 3 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. 3 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे बघा त्यांनी 4/5 काय आहे 3 डिवाइड बाय 4/5 काय आहे 2 असं त्यांनी आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. आता याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. इथं बेस काय आला परत 4/5 सेम आला. लक्षात आलं. बेस आला. इंडेक्सची पॉवरशी आपल्याला काय करायची आहे वजाबाकी करायची. 3 मधून 2 गेले काय आले 1. 4/5 काय येणार आहे 1. पण आपण 1 काही लिहित नाही म्हणजेच 4/5 हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं आहे. इथे मी काय फॉर्म्युला वापरला आहे तुम्हाला माहिती a⁻m डिवाइड बाय a⁻n इज इक्वल टू a⁻m-n. या फॉर्म्युलाचा मी काय केलेला आहे वापर केलेला आहे. आता लास्ट टाइम बेस्ट एक्झाम्पल काय आहे m⁻7 डिवाइड बाय m⁻, काय आहे तिथे 5 काय आहे 5. लक्षात आलं. मग आता इथे पण काय करणार बेस काय आला 4 7/5 म्हणजेच काय येईल 4 काय येईल 2 म्हणजेच काय आलं इथे 4 × 4 इज इक्वल टू 4 पर्यंतचा गुणाकार म्हणजे काय आलं 16. म्हणून मग इथे फायनल एक्झाम्पल काय आलं 4/7 डिवाइड बाय 4/7 डिवाइड बाय 4/5 इज इक्वल टू काय आन्सर आलं आपलं 16. हे आलं फायनल आन्सर. इथे लिहिताना काय फॉर्म्युला वापरणार a⁻m डिवाइड बाय a⁻n इज इक्वल टू m-n. या फॉर्म्युलाने आपण हे सगळे उदाहरणं प्रॅक्टिस सेट 28 मधले काय केलेले आपण सोडवलेले आहे. आपण इथे आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते आणि तुम्ही ते घरून सॉल्व करून घ्या. होमवर्कसाठी आता इथे मी तुम्हाला एक्झाम्पल देते. हे होमवर्क आहे प्रॅक्टिस सेट 28 वर आधारित. लक्षात आलं. कोणत्या याच्यावर आहे 28 वर. मग काय येईल 2⁵ डिवाइड बाय 2⁴. पहिलं एक्झाम्पल आलं. दुसरं आहे समजा 5⁻0. नंतर थर्ड आहे 4/5⁷ डिवाइड बाय 4/5⁵2. असे हे एक्झाम्पल फक्त क्वेश्चन नंबर 1ने सोडवा म्हणजे तुम्हाला येऊन जाईल. लक्षात आलं. चला धन्यवाद. क्वेश्चन नंबर 1 म्हणजेच काय फक्त तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे व्हॅल्यू काढायची नाही.